आज आपण बनवतोय अगदी मस्त असं हे छान चवीचं मुगाचं बिरडं. पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे पहा, हे मी सोललेले मोड आलेले मूग घेतलेले आहेत. ह्याच्या साली सगळ्या काढून घेतल्या आहेत. आता कढईमध्ये 2 ते 3 मोठे चमचे तेल घालायचं आहे आणि छान अशी आपल्याला खमंग फोडणी करायची. तर त्यासाठी घातलेली आहे मोहरी, जिरं, थोडंसं हिंग आणि कढीपत्त्याची 5-6 पानं घातली आहेत. फोडणी छान झाली की त्यामध्ये आता एक मध्यम आकाराचा कांदा अगदी बारीक चिरून घालायचा आहे. कांदा छान आपल्याला गुलाबी रंगावर हा परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर एक लहान टोमॅटो इथे मी अगदी बारीक चिरून घेतला आहे, तो घातलेला आहे. कांदा टोमॅटो छान असं परतून घेतल्यानंतर आता घालायची थोडीशी हळद आणि 2 चमचे आपलं घरगुती वापरातलं तिखट घालायचं आहे. आता इथे मी 2 चमचे हा मालवणी मसाला घातलेला आहे. मसाला छान असा परतून झाल्यानंतर एक लहान बटाटा त्याच्या अशा बारीक बारीक फोडी करून घेतल्या आहेत, त्या घातलेल्या आहेत. बटाटा छान असा मसाल्यामध्ये परतून घ्यायचा आणि आता आपल्याला घालायचे आहेत हे सोललेले मूग. आता सगळे मूग इथे मी घालून घेतलेले आहेत. आता मूग हे छान असे परतून घ्यायचे आणि त्यानंतर आता आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे आणि झाकणावर पाणी ठेवायचं आणि 10 ते 12 मिनटासाठी छान अशी वाफेवर आपल्याला हे मूग शिजवून घ्यायचे आहेत. तर इथे पहा, 10 मिनटानंतर मी झाकण काढलं आहे. छान अशी याला वाफ बसली आहे. एकदा चमच्याने असं परतून घ्यायचं आणि आता यामध्ये भाजलेलं सुकं खोबरं, कांदा, आलं, लसूण ह्याचं आपल्याला वाटण घालायचं आहे. तर आता इथे हे वाटण ह्यामध्ये मी घालून घेतलं आहे आणि एकदा चमच्याने छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता आवश्यकतेनुसार आपल्याला ह्यामध्ये पाणी घालायचं आहे. म्हणजे जशी तुम्हाला भाजी घट्ट पातळ हवी आहे त्यानुसार ह्यामध्ये पाणी घालायचं आहे. आता घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ आणि त्यानंतर ह्यामध्ये चिंच गुळाचा कोळ घालायचा आहे. थोडीशी चिंच आणि थोडासा गूळ पाण्यामध्ये भिजत घालायचं आणि 2 चमचे हा कोळ आपल्याला ह्यामध्ये घालायचा आहे. त्यामुळे अगदी अप्रतिम अशी चव येते. परत एकदा झाकण ठेवलं आणि 10 मिनटं छान अशी वाफ दिलेली आहे. आता चमच्याने एकदा सगळं छान असं हलवून घेतलं आणि आता पाहूया बटाटा शिजला आहे का. तर इथे पहा, बटाटा अगदी व्यवस्थित असा शिजलेला आहे. म्हणजे आपलं हे बिरडं तयार झालेलं आहे. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि गॅस बंद करायचा. मस्त असं आपलं हे गरमागरम मुगाचं बिरडं तयार झालेलं आहे. गरमागरम चपाती भाकरीसोबत अतिशय छान लागतं. तुम्हीसुद्धा नक्की करून पहा आणि रेसिपी आवडली असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा. पुन्हा भेटूया छान रेसिपीसह. धन्यवाद.